2000 शत्रूंशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी। वेलकम बैक माय चैनल। फिर से एक बार मैं संपाल मिश्रा में आपका स्वागत करता हूँ और मेरे चैनल में आपका स्वागत है। आज का दिन है 17 मार्च 2025, जो मैं जा रहा हूँ तुमसर पिपरा और वहाँ पे है वीर एकलव्य जयंती का कार्यक्रम। तो उसका वीडियो मैं आपको बताने वाला हूँ, तो वीडियो में बने रहे। और जो लोग हमारे चैनल में नए लोग आते हैं वो लोग हमारे चैनल को पहले सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन को दबाकर प्रेस करें, ताकि हमारा जो कोई वीडियो आता है उसका नोटिफिकेशन आपके पास में जल्दी से पहुँचे। तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं।
गाडी गाडी तिथे काय आळू करा नशीब सुद्धा अर्थ याच प्रमाणे धन्यवाद साहेब. आता सर्वांना मी अशी विनंती करतो की मंचावर आपले स्थान ग्रहण करतील. मध्ये एक प्रमुख कारण पण म्हणता येईल. बांधवांनो, आपल्या समाजाला जर विकासाच्या वाटेवर न्यायचं असेल तर आपल्याला ठरवावं लागेल की आपला वीर एकलव्य कोण राहील. कारण कोणत्याही समाजाची प्रगती आपला गुरु असल्याशिवाय, आपला मार्गदर्शक असल्याशिवाय होत नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं वीर एकलव्य डॉक्टर बाबासाहेबांना मानावा लागेल आणि त्यांचे विचार आपल्या समाजामध्ये अंगीकारावं लागेल आणि आपल्या समाजामध्ये उतरावा लागेल. आपल्याला मी बोलतो काय बोलतो आपल्याला कळते की नाही. आपल्या समाजाला जर समोर न्यायचं असेल तर बाबासाहेबांना वाचावं लागेल. आपल्या मुलाबाळांना बाबासाहेब शिकवावं लागेल, त्यांना पुस्तकं द्यावे लागेल. जिथे जिथे बाबासाहेब तुम्हाला दिसतील, व्हॉट्सअप, यूट्यूब, पुस्तकं, शिक्षण, याच्यामध्ये तुम्हाला बाबासाहेबांना वाचावं लागेल. मुलांनी लक्ष द्या कृपा करून. आता तुम्ही लहान आहात पण तुम्हाला समजा एक व्यवस्थित वाटचाल मिळाली आणि तुम्ही जर सरळ मार्गाने लागले आणि बाबासाहेबांना तुम्ही वाचायला सुरुवात केली तर तुमचं समोरचं आयुष्य फार छान राहील. परंतु आपल्या घरात मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो, आज भलेही या ठिकाणी संख्या कमी असेल चालेल, पण तुम्ही हे संख्या तुम्ही शिकले, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं, ही
संख्या निश्चितच वाढेल. पुढच्या वर्षी यावेळी डबल संख्या होईल. आपण निवड आयोजकांना मी विनंती करतो की आपण निवड फक्त एकलव्य जयंतीचेच फक्त उद्देश ठेवू नये. सर्व आयोजकांनी आपले जे महापुरुष झाले आहेत त्यांचा इतिहास आपल्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्या मुलांना शिकवावं लागेल. आज बालगोपाळ लक्ष देत नाहीये कारण आपण त्यांच्या मनामध्ये अजून रुजवलं नाहीये. आपण त्यांच्या मनामध्ये त्यांना वाचन करायला आपले महापुरुष दिलेले नाहीये. म्हणून महिलांनो, बांधवांनो, भगिनींनो, मी आपल्याला नम्र विनंती करतो. मी जिथे तिथे जातो मी फक्त हा एकच संदेश देतो की आपल्या मुलाबाळांना महापुरुष शिकवा. डॉक्टर बाबासाहेब शिकवा, महात्मा ज्योतिबा फुले शिकवा, सावित्रीबाई फुले शिकवा. तुम्हाला इतिहास माहिती का माहित नाही, पण सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगावर शेण, चिखल, दगड खाऊन मुलींना शिकवलं. पण आज पाहता त्याचा खरा फायदा कोणी घेतला? आपण मागासवर्गीय लोकांनी घेतला. त्याचा फायदा या देशामध्ये 3.5% जे मनोवादी लोक आहेत, ब्राह्मणी व्यवस्थित लोक आहेत, त्या महिलांनी घेतला आहे. आणि तुम्ही बघाल तर सगळ्या ह्या आपल्या संस्थावर, सरकारी संस्थेवर सगळ्या महिला जर असतील उच्च पदावर तर त्या सगळ्या फक्त 3.5% आहेत ना. आपण इथे 95% लोक आताही आपण मागासवर्गीय आहोत कारण आपण आपल्या महापुरुषांना आपण वाचलेलं नाही. आपल्या समोरच्या पिढीला महापुरुष शिकवलेला नाही. इथे आपली चूक झालेली आहे. यानंतर चुका करू नका. जयंती साजरी करू, दरवर्षी करू, पण त्यासोबत आपल्या महापुरुषांची इतिहास, त्यांचे विचार, त्यांचा आदर्श आपल्या समोरच्या पिढीला गेलं पाहिजे याचा आपण कटाक्ष पाळा. एवढी मी आपण सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय एकलव्य, जय भीम, जय संविधान. मूल्य आणि त्यांनी सांगितलेले जे आदर्श तत्व आहेत ज्या समाजाने स्वीकारलं तो समाज पुढे गेला असं आताच नुकते या ठिकाणी आमचे सन्माननीय डॉक्टर साहेबांनी ठिकाणी आपल्याला हा मुद्दा पटवून दिलेला आहे. त्याचप्रमाणे एकलव्य सुद्धा असे एक व्यक्तिमत्व आहे की जे समाजाला प्रेरणा देऊ शकतात. तर मग हा एकलव्य तुम्हाला माहिती असेल की एकलव्य हे नाव संपूर्ण भारतखंडामध्ये सर्वांना परिचित आहे. सर्व जाती आणि धर्माच्या माणसांना एकलव्य हे नाव प्रसिद्ध आहे. हे पण बांगलादेश, पाकिस्तान, भारत यातील सर्व नागरिकांना एकलव्य हे नाव माहिती आहे. याचं कारण असं की त्यांनी जो एक विचार दिला, ज्यांनी जे एक पथ प्रदर्शित केलं आणि त्यांनी जे स्वयंनाची एक नवीन संदेश समाजाला दिला, शिकवलेला नाही, तो स्वतः शिकला आणि स्वतःच मोठा झाला. तर हाही त्याच्यामधला गुण आपल्याला घेणं फार आवश्यक आहे. एकलव्याने काय केलं की स्वयं करून त्याने विद्या ग्रहण केली, म्हणजे स्वतः शिकला. आणि म्हणून एकलव्याचं नाव हे भारतखंडामध्ये सर्वत्र आहे की ज्यांनी स्वयंची नवीन प्रेरणा, गुरु शिवाय शिक्षण. आपल्याला म्हणतो की गुरुर विद्या गुरुर भव, गुरुर विद्या सर्वस्व. परंतु एकलव्य असं एक चरित्र आहे की ते गुरु शिवाय शिकलंय. कान काही फुकलं नाही, कोणत्याही महाराजाकडे गेला नाही, कोणी त्याला शिकवलं नाही, तरी पण सेल्फ प्रेरणेने तो शिकला आणि जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून त्याचं नाव आहे. अर्जुनाईपेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धर असं नाव आहे. आणि म्हणून एकलव्य हे धनुर्विद्येचं एक समर्पण आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. धनुर्विद्यामध्ये आपल्याला माहिती असेल, आपण जेव्हा महाभारत वाचतो तेव्हा असं लक्षात येते की एकलव्य हा पेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर कोण असेल तर अर्जुन असेल. परंतु एकलव्याचे चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यांनी ते खोडून काढलेले आहे. जरी त्यांनी ती विद्या चोरून घेतली असं त्या काळात समज होता की एकलव्याने ही विद्या चोरून घेतली, म्हणजे जेव्हा द्रोणाचार्याने ती विद्या त्याला नाकारली तेव्हा जेव्हा
एकलव्याने जंगलामध्ये फिरत असताना भुकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज जेव्हा बंद केला तेव्हा पांडव संपूर्ण पांडव कौरव सेनेतील जे काही मंडळी होती ते अचंबित झाली आणि त्या वेळेला त्या ठिकाणी द्रोणाचार्य होता, त्यांनी त्याचा अंगठा कापला. तरी पण 4 बोटावर सुद्धा त्यांनी आपली जी विद्या अवगत केली. म्हणजे त्याची समर्पण वृत्ती हे आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की शिकायचं असेल तर समर्पण कसं असलं पाहिजे हा एक मुद्दा या ठिकाणी आपण विचार घेतला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती असेल की हा एक राजाचा पुत्र होता आणि राजाचा पुत्र असल्या कारणामुळे त्याला ऑलरेडी ते राजपद मिळणारच होतं आणि त्या ठिकाणी त्याच्या वडिलाचं जे नाव होतं हिरण्यधन नावाच्या देशाचा तो मुलगा होता आणि इतका तो शूरवीर होता त्याचे वडील की महाभारतामध्ये असं वर्णन आहे की भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपण होते, ज्यांनी शेवटी भगवान श्रीकृष्णाला जे नाव पडलं की त्याला असं ते नाव पडलेलं आहे की युद्ध छोड रणछोड. शेवटी त्यांना ते आपलं परिसर सोडून द्वारकेला जावं लागलं. तरी पण शेवटी एक नवीनच्या पराक्रमामुळे त्याला कप्ताना सुद्धा मारावं लागलं, पण एवढी त्यांची विद्या प्राप्त केली. तर अशा प्रकारची त्यांची विद्या होती. आणि एकलव्य हा एका अर्थाने शाही यज्ञातील फार मोठा प्रबळाचा राजा होता हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यापासून प्रशिक्षण कसं घ्यायचं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मी विशेष काय बोलणार नाही, परंतु त्यांच्यापासून आपल्याला बरंच काही शिकायचं आहे आणि यापुढे विद्यार्थी प्रेरणा शिक्षणाची प्रेरणा आपण त्यांच्या या महत्त्वपूर्ण गुणातून घेतली पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो. परत आपणाला आजच्या या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो. फिरोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी. 2000 शत्रूंची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. आणि शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचे नाव धनाजी. आणि ठाण्या वाघाला पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन येतो आणि स्वराज्याचा